नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। भ्रष्टाचारासह महागाई विरोधात काँग्रेस पक्षाने केले धुळ्यात होळीचे दहन। धुळे शहरातील काँग्रेस भवन येथे आज होळी उत्सवानिमित्ताने विविध शासकीय विभागातील भ्रष्टाचार, त्याचप्रमाणे राज्यात महागाई, बेरोजगारी, गॅस सिलेंडरची किमतीत बेसुमार वाढ तसेच धुळे मनपाकडून लादण्यात आलेल्या जास्तीचा टॅक्स, राज्यातून उद्योग पळविणाऱ्या सरकारची होळी करीत राज्य शासनाच्या काँग्रेस पक्षातर्फे आज निषेधात्मक होळीचे दहन करण्यात आले। आजच्या या प्रतिकात्मक निषेध आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सेक्रेटरी युवराज करणकाडसह विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। धुळे जिल्हा काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवनच्या परिसरामध्ये सर्व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आज आम्ही भ्रष्टाचाराची होळी या ठिकाणी पेटवलेली आहे। ह्या सरकार आल्यापासून लाडक्या बहिणींना जे आश्वासन दिलं होतं, 1500 रुपयाचं आश्वासन दिलं, इलेक्शन होतं म्हणून 1500 दिले, नंतर 2100 करू असं सांगितलं आणि 2100 सुद्धा दिले नाही आणि 1500 सुद्धा आता मिळत नाही अशी परिस्थिती झालेली आहे। राज्यातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू अशा या फेकू सरकारने राज्याच्या शेतकऱ्यांचं कर्ज तर माफच केलं नाही, पण त्यांना डबल इलेक्ट्रिसिटीचं बिल हे सगळ्या शेतकऱ्यांना आलेलं आहे। धुळे महापालिकेत, नाशिक आणि पुणे येथे सुद्धा एवढी घरपट्टी नाही, एवढी घरपट्टी एप्रिलपासून आम्ही मागे आंदोलन केलं। एप्रिलपासून धुळे शहरातील नागरिकांना एप्रिलपासून घरपट्टीचे बिलं येतील आणि ते इतके भयानक बिलं आहेत म्हणजे आपल्याला दरवेळेस 15 ते 17% कर आकारण्यात येत होता, पण या वेळेस 36% महानगरपालिकेने कर आकारलेला आहे आणि तो फार अवाजवी कर महानगरपालिकेने आकारलेला आहे। म्हणून आम्ही ह्या भ्रष्टाचारी सरकारचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी आम्ही ही भ्रष्टाचाराची होळी पेटवलेली।